नमस्ते. मी आज गवारी शेंग करते आंध्रा स्टाईलचं. गवारी शेंग असं चांगला वॉश करून कट करून सोडून कुकरमध्ये घालून सोडायचं. कुकरमध्ये घालून दोन विजिल द्यायचे. कुकरमध्ये घालून दोन ग्लास थोडं मीठ घालायचं. थोडं हळद घालायचं. 2 ग्लास ऑफ वॉटर घालायचं. थोडंसं तेल घालायचं. तेल थोडंसं घालायचं. लीड झाकून सोडून स्टव ऑन करून कुकर ठेवायचं. थोडं स्टीम आल्यावर विजिल लावायचं. एक विजिल देऊन बंद करायचं. मिक्सी जारमध्ये ग्राइंड करायचं. ग्रीन चिली वॉश करून 10 ग्रीन चिली घ्यायचे. अकॉर्डिंग युअर हॉट. माझे अकॉर्डिंग तुमचं तिखट नाही आहे तर तिखट नाही आहे बोलून मी 10 घेतले. तिखट आता नको नाही घ्या. मग 10 लसूण मिक्सी जारमध्ये घालायचं. कोथिंबीर एक बंच ऑफ कोथिंबीर घालायचं. ते पण चांगला वॉश करायचं. ते पण जारमध्ये घालायचं. जिरे 1 टीस्पून जिरे घालायचं. स्टीम आली आहे. आता विजिल लावतंय. एक विजिल आल्यावर बंद करायचं. थोडंसं मीठ घालायचं. ते कडू पण येत नाही बोलून मिरचीचं ते मग एक ग्राइंड करून घ्यायचं. ग्राइंड करताना पाणी नाही घालायचं, तसंच ग्राइंड करायचं. ग्राइंड केले, पेस्ट केलं, एवढंसं पेस्ट करायचं. विजिल आल्यावर मग ना पुढचं प्रोसेसिंग होत आहे. विजिल आलं, एक विजिल. विजिल येऊन झालं. आता मी स्टव बंद केलं. थोडं ते कुकर थंडवलं मग ना ओपन करायचं. लगेच ओपन केलं तर कुकर बस्ट होऊन जाते. कढई तुला कढईमध्ये 3 स्पून तेल घातलंय. तेल गरम होल्यावर हे पेस्ट केलेलं घालून जरा फ्राय करा. लाईटनं फ्राय करा. मग कुकर थंड होऊन जातं. ते विजिल काढून ते पाणी पुन्हा ड्रेन करून ते गवारी शेंग घालून फ्राय करा. झाकण झाकलं तर कडू पण येऊन जातं. असंच फ्राय करा. लाईटनं ब्राऊन होऊन जातं.
हे बघा ऑइल तापलंय, स्टव मी सिम केलंय. हे पेस्ट घालत आलं आता. हे पेस्ट घातलं. हे पेस्ट घालून लाईटनं फ्राय कर. स्टवच्या फ्लेम लो कमीच राहायचं, सिममध्येच तसंच फ्राय करायचं. थोडंसं का मीठ घालून घ्यायचं, अकॉर्डिंग युअर तुमच्या चवीपुरता बघून मीठ घालायचं. आता कुकर थंड झाली आहे, विजिल काढत आलं मी. हे बघा शिजलं. आता पाणी संत मी ड्रेन आउट करत आलं. पाणी ड्रेन आउट करून चाललंय. इथं का पाणी ड्रेन आउट केलं. गावारी शेंग घातलं, मिक्स केलं. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय कस्तुरी किचन. 1/2 kg गवारी शेंगला 10 ग्रीन चिली. माझ्या तिखट नेमन मी 10 घातला. तुमचं तिखट आलं तर कमी घाला. तुम्ही कसं तिखट खाताय तुमच्या टेस्टवर राहतं ते. मग ना वरून थोडं मीठ, तेच आपण पेस्ट केलेलं घातलं ना, कोरिएंडर, ग्रीन चिली, कोथिंबीर, ग्रीन चिली, लसूण, जिरा, ते पेस्ट केलं ते घातलं कढईमध्ये. मग ना जरासं का मीठ घालून फ्राय केलं. चवीपुरता बघून तुम्ही मीठ घालायचं त्यामध्ये. मग कुकरमध्ये आपण विजिल दिलं ना, 2 विजिल, ते पाणी ड्रेन घालून फ्राय केलं ना, एक 5 मिनिट्स फ्राय करायला ठेवायचं. असं सगळंच मध्ये थोडं मिक्स करायचं, नाही तर खाली डाग बसून जात आहे. अजून थोडं फ्राय व्हायचं. असं मध्ये थोडे मिक्स करायचं. बघा मी मिक्स करत आहे. फ्लेम सिममध्येच राहायचं, हाय नाही करायचं. टेस्ट करा, कमेंट करा, लाईक करा माझ्या कस्तुरी किचनला. कसा वाटला मला सांगा करून. आंध्रा स्टाईल गावरी शेंगच्या भाजी. वेलकम टू माय कस्तुरी किचन. हे बघा असं फ्राय होलं. चपातीला, भाताला चांगला राहते. आंध्रा स्टाईल गवारी शेंगची भाजी. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल. हे खाली डाग पण नाही बसला. सिममध्येच ठेवायचं, खाली डाग पण नाही बसत. बघितलं का डाग बसला का? नाही. हाईमध्ये थोडं डाग बसतं. चांगला फ्राय पण नाही होत. सिममध्ये ठेवून फ्राय करायचं, झाकण नाही झाकायचं. हे काय फ्राय झाली आहे. गावरी शेंगची भाजी होऊन गेली रेडी. तर स्टव बंद करू सोडले. हे बघा स्टव बंद केले मी. गावरी शेंगची भाजी रेडी होले. चपातीला, भाताला चांगला राहते. आंध्रा स्टाईलचा गावरी शेंग खाऊन टेस्ट करून बघा. धन्यवाद.